नमस्कार. मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण स्पेशली महिलांसाठी मॅनिफेस्टेशन स्पीच बघणार आहोत. ही स्पीच आपण रोज ऐकली अथवा तुम्ही स्वतः रीड केली तर तुम्हाला स्वतःची ताकद, आत्मविश्वास आणि शांतता जगण्यासाठी मदत करेल. तर चला जाणून घेऊया या मॅनिफेस्टेशन स्पीचसाठी. डेली मॅनिफेस्टेशन स्पीच म्हणणं खूप आवश्यक आहे. त्यामध्ये काय म्हणायचं हे आपण बघूया. शांत बसायचं आणि म्हणायचं, मी पुरेशी आहे. माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी सहज आकर्षित होतात. माझं मन शांत आहे आणि निर्णय स्पष्ट आहे. मी स्वतःवर प्रेम करते आणि हो, मी स्वतःचा आदरही करते. पैसा, आरोग्य आणि आनंद माझ्याकडे नैसर्गिकरित्या येतो. माझी अंतःप्रज्ञा मला योग्य दिशेने नेत आहे. माझ्यातील शक्ती, अंतर्शक्ती मला योग्य मार्ग दाखवत आहे. हे आपले रोज बोलायचे मॅनिफेस्टेशनची स्पीच झाली. त्याचबरोबर आपल्याला आपली सकाळसुद्धा खूप सुंदर पद्धतीने या मॅनिफेस्टेशनच्या साह्यानेच आपल्याला छान सुरू करायची आहे. शांत बसा. 3 खोल श्वास घ्या. टेक अ डीप ब्रीथ आणि रिलॅक्स व्हा. मनाला स्थिर करा. कृतज्ञता व्यक्त करा. ज्या काही तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी झाल्या आहेत, तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं आहे, त्या कुठल्याही 3 गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. ती कृतज्ञता निसर्गाला असो, ईश्वराला असो की एखाद्या व्यक्तीला असो. त्यानंतर आपण जे वरती ॲफर्मेशन्स बघितलं, त्यात तुम्हाला आवडेल ती 3 ते 4 वाक्य मोठ्याने बोला. कारण मी मोठ्याने बोला यासाठी म्हणतोय की ज्यावेळेस आपण मोठ्याने बोलतो त्यावेळेस आपण 2दा म्हणतो, किंवा जेव्हा आपण ऐकतो, जर तुम्ही ही स्वतः म्हणायला इच्छुक नसाल आणि तुम्ही रेकॉर्डिंग ऐकावंसं असं तुम्हाला वाटत असेल, तर रेकॉर्डिंग ऐकल्यावरही ते तुम्ही स्वतःच्या मनात न म्हणता जोराने म्हणा. आणि काही दिवसांनी तुम्हाला ते पाठ झाल्यावर तुम्ही ते स्वतः सोबत सुद्धा जोराने म्हणू शकता. व्हिज्युअलायझेशन करा. व्हिज्युअलाइज करा की तुम्हाला हवं ते काम झालेलं आहे, तुम्हाला हवं ते झालेलं आहे, अशी कल्पना करा. फॉर एक्झाम्पलसाठी आपण बघा की मला छान जॉब हवा होता, मला एका बँकेत जॉब हवा होता, मला तो जॉब लागलेला आहे, मी बँकेत बसलेली आहे, मी तिथे काम करत आहे. मला माझ्या घरी हे फर्निचर करायचं होतं आहे, ते माझं सगळं फर्निचर झालेलं आहे आणि मी त्या फर्निचरवर बसून त्या फर्निचरचा वापर करते. जे काही असेल ते व्हिज्युअलाइज करा. सगळ्यात महत्त्वाचं आपली दिवसाची सुरुवात हे एका छानशा अशा स्माईलनी करा. कारण स्माईल आपल्याला दिवसभर सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी आपल्याला सपोर्ट करतो. स्माईलमुळे आपल्यात एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनाला सुरुवात करा. रात्रीची शांत झोप यावी यासाठी दिवस तर आपला चांगला गेलेला आहे, पण आपली रात्रही चांगली जायला हवी. त्यासाठी दिवसात जे काही चांगल्या गोष्टी झाल्या असेल त्याबद्दल फक्त आणि फक्त 2 ओळी आपल्याला लिहायच्या आहे.
आज मी स्वतःसाठी काय केलं असा प्रश्न स्वतःला विचारा. कारण आपण सगळ्यांसाठी खूप करतो, पण स्पेशली महिलांच्या बाबतीत विचार केला तर स्वतःसाठी काय केलं असा प्रश्न आपण रात्री नक्की स्वतःला विचारा. सगळं जे काही होतं आहे ते माझ्या भल्यासाठीच घडतं आहे असं मनात पक्कं करा. कारण भगवान श्रीकृष्णाने सुद्धा म्हटलं आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होईल तेही चांगल्यासाठीच होत आहे. वुमन पॉवर इंटेन्शन्समध्ये आपल्याला मी स्वतःला प्राधान्य देते, माझी मेहनत मी ओळखते, माझी मेहनत लोक ओळखतात, माझ्या मेहनतीला योग्य व्हॅल्यू दिल्या जाते, माझं शरीर माझं मन हे सुदृढ आहे, सक्षम आहे, शांत आहे, माझं रिलेशनशिप माझ्या नवऱ्यासोबत, माझ्या बायकोसोबत, माझ्या मुलांसोबत, माझ्या नातेवाईकांसोबत, माझ्या शेजाऱ्यांसोबत, माझ्या मित्रमैत्रिणींसोबत खूप आदरयुक्त आणि मिळून मिसळून आहे. या प्रकारची स्क्रिप्ट आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर समाविष्ट केली तर आपल्याला नक्कीच फरक जाणवेल आणि त्यानंतर आपण आपल्या आयुष्यात जो काही सकारात्मक बदल होतो तो खूप असा छान होतो. तुम्ही ही नक्की आपल्या दैनंदिन जीवनात ॲड करा आणि 1 महिन्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळतो आहे ते तुम्ही मला सांगा. तुम्हाला जो काही रिझल्ट मिळेल तो रिझल्ट कमेंट करून मला नक्की कळवा. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर मला तसं कमेंट करून नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.